केमिकल युक्त पाण्यावरून लोटे एमआयडीसी परिसरातील ग्रामस्थ हे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। सोनगाव आणि लोटे येथील जवळपास 100 लोक आज पोलीस स्टेशनला आलेले आहेत। याचं कारण असं आहे की माझ्या मागे तुम्ही पाहताय की या ठिकाणी जे कंपन्यांकडून जे पाणी येतं ते पूर्ण शेतात जातं आणि यावरून वारंवार ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार करून देखील त्याची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज जवळपास 100 ते 150 लोक हे आक्रमक होत एमआयडीसी मध्ये आले, सीईटीपी मध्ये आलेले आहेत आणि तक्रार केलेली आहे। प्रदूषण मंडळाचे जे अधिकारी आहेत ते त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज पोलीस स्टेशन गाठलेलं आहे। आपल्या सोबत या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत जे ह्या संपूर्ण लढ्यामध्ये आता उतरलेले आहेत आणि कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांच्या विरोधात आक्रमकपणे समोर येत आहेत। तर मला सांगा नेमकं काय प्रकरण आहे, कशामुळे तुम्ही एकत्र आलात? आज सकाळी 7 वाजल्यापासून सोनगावच्या ह्या नाळ्याला केमिकल युक्त पाणी सकाळी 7 वाजल्यापासून येतं। आमच्या ग्रामस्थांनी पाहिलं, त्याच्यामुळे आम्ही सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन याची पाहणी करण्यासाठी इथपर्यंत आलो। हे पंप सीईटीपीचा जो हे पंप आहे त्या पंपातून पाणी ओव्हरफ्लो होऊन नाळ्याला राजरोस पाणी सोडलेला होता। आता आम्ही चौकशी केल्यानंतर असं समजलं की एमआयडीसीने एमपीसीबीला पत्र दिलंय आणि एमपीसीबीला पत्र दिले, त्याच्या पत्रामध्ये असं म्हटलंय की सीईटीपीचा जो नाळा आहे तो खराब झालेला आहे, पाईपलाईन खराब झालेली आहे आणि त्या पाईपलाईन खराब झाल्यामुळे पाणी सोडू नका असं इंडस्ट्रीला एमआयडीसीने पत्र दिलेलं असताना सुद्धा कुठल्या तरी कंपनीने हे पाणी हे पंपामध्ये सोडलंय आणि ते पाणी ओव्हरफ्लो होऊन सोनगावच्या नाळ्याला गेले। आता ते सोनगावच्या नाळ्याला गेल्यामुळं ते नाळ्यातून ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलंय आणि शेतीचं नुकसान झालंय, लोकांच्या अंगाला वगैरे खाज उठते। अशा प्रकारे हे पाणी केमिकल युक्त एवढं घाणेरडं पाणी आहे की शेतामध्ये उतरू शकत नाही असं केमिकल युक्त पाणी सर्व शेतीमध्ये आणि खाडीला सुद्धा ओघाने गेले। मासे मेलेत, खेकडी मेलेत आणि ते ओढ्याला पाणी चालू आहे। आज आमच्या शेतकऱ्यांनी जी लावणीला गेलेली शेतकरी होते ते परत आलीत, कारण शेतात जाऊ शकत नाही। एवढं घाणेरडं पाणी नाकाला झुमतंय, डोळ्यांना झुमतंय, अशा प्रकारचं घाणेरडं पाणी येतंय आणि हे मागील 10 दिवस अशाच प्रकारचे रात्रीचं वगैरे सोडायचं काम चालू आहे। हे आज रात्री 7 वाजता आमच्या लोकांच्या निदर्शनास आलं, परंतु त्या अगोदर केव्हापासून सोडलंय हे काय आम्हाला पत्ता नाही। पण मागचे 10 दिवस असं जेव्हापासून पाऊस चालू झालाय तेव्हापासून या नाळ्याला पाणी केमिकल युक्त पाणी येतंय आणि ते कोणाकडे जर चौकशी केली तर कोणी कुठला अधिकारी, शासकीय अधिकारी कुठल्याही प्रकारचे उत्तर व्यवस्थित देत नाहीत किंवा ते आम्हाला लोकांना मिळत पण नाहीत, भेटत पण नाहीत। आज सकाळी 7 वाजल्यापासून आमचे ग्रामस्थ सगळे इथे हजर आहेत आणि एमपीसीबीचे आणि सीईटीपीचे 2 अधिकारी इथे आलेत, पण ते कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायला तयार नाहीत। आता आम्ही लेखी स्वरूपात एक तक्रार पोलीस स्टेशनला, एमपीसीबीला आणि एमआयडीसीला लेखी स्वरूपात ग्रामस्थांची तक्रार दिलेली आहे की हे जे पाणी आहे ते कुठल्या कंपनीचं आहे ते त्याची शहानिशा करून त्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि त्या कंपन्यांना क्लोजर नोटीस द्यावी अशी लोकांची मागणी आहे। बरं, मला सांगा की हे जे पाणी आहे हे खूप सफेद कलरचं पाणी आहे, त्याला वासही येतोय, काय नेमकं नुकसान होतं आणि आता तुमची भूमिका काय असणार? साहेब, पाऊस आला की दरवर्षीच हा प्रकार घडतो आणि आमचे सोनगाव लोटे जी ग्रामस्थ आहेत या प्रत्येक वर्षी ह्या पाण्याला कंटाळलेलेच आहेत। हा जर सफेद पाणी तुम्ही बघितलात, पिवळसर सफेद जो पाणी आहे त्याला तुम्ही हात जरी लावला तरी हाताला खाज सुटते आपल्या हाताला। त्याचा वास एवढा बेकार आहे की जर साईटून जरी एखादं लहान मूल गेलं किंवा वयोवृद्ध माणूस जरी गेलं त्याला लगेचच बाधा होईल। अशा प्रकारचं हे केमिकल युक्त पाणी आहे आणि ह्या पाण्याचा भरपूर त्रास आम्हाला होतोय, कारण आज आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे शेती भात लावण्याची वेळ झालेली आहे। एक तर पाऊस किती उशिरा झाला आपल्याला सर्वांना माहिती आहे। शेतात गेलेला शेतकरी परत गेला, कारण नांगरणीमध्ये सुद्धा पावसाचा आपलं केमिकलचं पाणी आहे तो नांगरणीमधून सुद्धा शेतात गेला। साहेब, 8-10 दिवसापूर्वी ह्या लोटे एमआयडीसी मध्ये आमच्याकडे पाणीच नव्हतं आणि हे पाणी आम्ही हे जे ओढ्याचं पाणी आहे हे नैसर्गिक स्रोत असल्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ तेच पाणी पित होतो आणि त्याच ओढ्याला ह्या कंपनी कारखानदारांनी ह्याच्यामध्ये हा पाणी ओढ्याला सोडलेला आहे। त्याच्यामुळे आमच्या उपासमारीची वेळ आलेली आहे, आम्ही जगू की मरू अशा पद्धतीची इथं भावना झालेली आहे। लोकप्रतिनिधी काय म्हणणं आहे? साहेब, काय झालं माहितीये काय, ह्यांची अक्का कोण आहे ना हे आम्हाला समजतच नाही। प्रत्येक वेळेला आम्ही येतो पोलीस स्टेशनला येतो, तिथं आम्हाला धातूर मातूर उत्तर मिळतात। आज साहेब, जर एमआयडीसीचे अधिकारी आले, 3 तासाने एमआयडीसीचे अधिकारी आले, आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून इथं जमलोय। एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणतात की आम्ही 4 तारखेला सीईटीपीला आम्ही नोटीस दिलेली आहे की हे जे कारखाने आहेत त्यांचं पाणी तुम्ही बंद करावा। व 4 तारखेला जर नोटीस दिले तर ह्या एसम मध्ये 6 कंपन्यांचं पाणी येतं। मग हे जे संचालक बोर्ड आहे त्याच्यावरतीच ह्या कंपन्या आहेत, मग त्यांचा रागरोषपणे हा विषय चाललेला आहे। मी त्या संचालक बोर्डावर माझा वाल खोलणार अशा पद्धतीची भावना करून हा पाणी सोडलेला आहे आणि तो शेतात गेला, लोकांच्या पिण्यात गेलेला आहे। अशा प्रकारचा प्रकार इथे घडत आहेत। आपण पाहतोय की या परिसरातले ग्रामस्थ हे आक्रमक झालेले आहेत आणि वारंवार कंपन्यांकडून जे पाणी सोडलं जाते, विशेष करून पावसाळ्यामध्ये जे पाणी सोडलं जाते त्यामुळे लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, शेती बाधित झालेली आहे आणि वाशिष्ठी नदीमध्ये जे मासे आहेत ते मासेमारीवरती देखील याचा मोठा परिणाम होतोय।
कंपन्या जे पाणी सोडतात ते पाणी वेळेच बंद झालं नाही तर पुढील काळामध्ये ग्रामस्थ मोठ्या आंदोलनाच्या देखील तयारीमध्ये आहेत. स्वप्नील गाग, एबीपी माझा, लोटे, रत्नागिरी.